श्री शिवलीलामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। ओम नमो जी शिवा अमरीमीता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंतवेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोजदहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमन गजामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वधूर्णी विराजित जाती सुमन हारवत जो अक्षिरथ प्रिय त्रिपुरांतक यक्ष प्रतिमित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौर काकोल भक्षक निजभक्त रक्षणा विश्वासाक्षी भस्मलेपन भयमोचन भयहारक जो स्वर्गस्थित्यंत कारण त्रिशूलपाणी शार्दूल चर्मवसन स्कंदतात सुहास्य वदन माया विपीन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञानघन चळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशत नेत्र सूर भूसूर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरांगोचर जो स्वदोनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधक मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मद गर्व भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागमनूत जो दिगंबर वयवरहित उज्जयिनी महाकाळ कालातील स्मरणे कृतांत भयनाशी दूरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोर चंद्र वेणुपवर्म हत्पापहर भुवनेश्वर सनातन जो उमार्धय पंजकीर जो निज जनार्दयाब्ज भ्रमर तो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही जाचा नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो रुद्ररी शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणांतीत
त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबक राज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो काम सिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगरवासी हैमवंती धव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामल हरण निषेदिनी गाती आमनाय गुण नाही दया आदि मध्यवसान मल्लिकार्जुन श्री शैलवास जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संतापहरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमार्तक्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर येथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वतां कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम सांठवे संपूर्ण ऐसे सांठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मार्पे मोजू आता प्रकाशावयादित्या दीप सरता केविं होय धरित्रीचे करुणी पत्र उदर कज्जल जलधीमशी पात्र सूरद्रुम लेखणी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केमिं करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू याशी जीर्ण दशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शकेन महिमांबर पर आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परीकर आरंभी रस भरीन मी जैसा धरुनी शिशूचा हात अक्षरे लिहिवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे नैमिषारण्ये सौनकादिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तू वा बहुत पुराणे सुरस श्री विष्णुलीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू ह्यावरी वेदव्यास शिष्यसुत म्हणे ऐका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य पार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थ व्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती
सकल यज्ञामाजी जप यज्ञ थोर, म्हणाल जपावा कोणता मंत्र, तरी मंत्रराज शिव षडक्षर, बीज सहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर, दोहींचे फळ एकची साचार, उतरती संसारार्णव पार, ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद्व पातक, इतक्यांचाही संहारक, शिवतारक मंत्र जो. तृष्टी पृष्टी धृती कारण, मुनी निर्जरांसी हाची कल्याण, करता मंत्रराज संपूर्ण, अगाध महिमान वर्णवे. नवग्रहांत वासरमणी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर, कमलोद्भव कमलावर, अहोरात्र हाची जपती. शास्त्रामाजी वेदांत, तीर्थामाजी प्रयाग अद्भुत, महाश्मशान क्षेत्रांत, मंत्रराज तैसा हा. शास्त्रांमाजी पाशुपत, देवांमाजी कैलासनाथ, कनकांदे जैसा पर्वतांत, मंत्र पंचाक्षरी देवी हा. केवळ परमतत्व चिन्मात्र, परब्रह्म हेची तारक मंत्र, तीर्थव्रतांचे संभार, ओवाळुनी टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी, कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी, अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी, सनकादिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्र आदी करुणी, हाची जप मुख्य चहुवर्णी, ग्रस्त ब्रह्मचारी आदी करुणी, दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता, उभे असतां निंद्रा करितां, कार्या जाता बोलतां भांडता, सर्वदाही जपावा. शिवमंत्रध्वनी पंचानन, कर्णीया कर्णिता दोषावारण, उभेची सांडती प्राण, न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन, न लागे जपावा प्रीती करुण, शिव शिव उच्चारिता पूर्ण, शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र, त्याशी निजांगे रक्षी त्रिनेत्र, आपुल्या अंगाची सावली करी पंचचक्र, अहोरात्र रक्षितया. मंत्र जपकाम लागूनी, शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परी तो मंत्र गुरुमुखे करुणी, घेई जे आधी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, ह्या चिन्हे करुणे मंडित जो. मितभाषिणी शांतदांत, अंगी अमानित्व अदंभित्व, अहिंसक अतिविरिक्त, तोची गुरु करावा. वर्णानां ब्राह्मणो गुरुः, ही वेदवचने निर्धारू, हा त्यापासोनी मंत्रोच्चारू, करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणाशी ठाऊका मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार, उगाची जपे तो अविचार, करी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरु विरहित, त्यानी ज्ञान कतिले भौत, परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रम शोधून, जरी झाले अप्रोक्ष ज्ञान, करी संताशी चर्चा पूर्ण, तरी गुरु विण तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते, आदरे सांगे लोकांते, परी तो गुरु विण तरेना. प्रत्यक्ष येऊनिया देव, सांगितला जरी गृह्य भाव, तरी तो न तरेची स्वयमेव, गुरुशी शरण न रिघतां. मौंजी बंधना वीण गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्ट अपवित्र,
वरावीण वर्हाडी समग्र काय व्यर्थ मिळोनी. तो वाचक झाला बहुवस परित्याचे न चुकती गर्भवास. म्हणोनी सांप्रदाययुक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक परिपूर्व संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भादासी संयम वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठनी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्न मार्गग्न तामस पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र. दाशार्ह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती कर भार कर जोडूनी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुटरत्ना किरणे साचार प्रपदे ज्यांची उजळली. मुकुट घर्षणे करूनी किरणे पडली दिसती चरणी. जेणे सत्ता वसन पसरूनी पालाणिली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज देवी शरत्काळीचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयांचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश दैवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दाशीस स्पर्शन करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नीसी रत स्वरूपाशी तुळजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त याचकाचे दारिद्र्य धिवटिले. भ्रूभुजांवरी दामदग्न समरांगणे देवी प्रळयाग्न. ठाणन चळेरणीहून उठार घायेम गुरुह जैसा. चतुर्दश विद्या 64 कला आकळी देवी कर्तळीचा आवळा. जेणे दान मेघे निवटिला दारिद्र्य धुळा याचकांचा. बोलणे अति मधुर मेघगजे देवी गंभीर. प्रजाजनाचे चित्त मयूर नृत्य करती स्वानंदे. ज्याचा सेमा सिंधू देखोनी अद्भुत. जलसिंधू होय भयभीत. निश्चंबारीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची. यांची कांता रूपवती सती अशी राजकुमारी नाम कलावती. हिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववंदने करुनिया. ये लावण्य सागरीची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी. मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरिमध्या. शशीवदना भुजंगवेणी अलंकारा शोभाजिची तणुवाणी. दशन झळकती देवी हिरेखाणी. बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण. जे सौंदर्य वैरागरीचे रत्न. जे निधान चातुर्य भूमीचे. आंगीचा सुवासन माये सदनांत. हिचे मुखाब्ज देखताम नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालीत धणी पाहताना पुरेची. नूतन आणिली परणून मनसिंजे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करून परितेन येती प्रार्थिता. वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृपमान समीन. ह्या लागी दशार्ह राजा उठोन आपणच गेला तिजपाशी.
म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनू वृक्षाशी आलिंगी उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखताम तवं ते शृंगार सरोवरमळाळी बोले स्वास्यवदना वेल्हाळी म्हणे म्या उपासिला शशी मौळी सर्व काळ व्रतस्तसे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ हृदशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्तं असावीं तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रत दीन निरसून उत्तम काळी षड्रश अन्न भक्षून मग ललना भोगावी प्रीती करुण राजलक्षण सत्य हे राव काममध्ये मत्त प्रचंड प्रतिभरे परसरोरी दोर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार्गला तप्त अत्यंत दैवी कलावतीची तनू पोळत नृप वेगळा होऊनी पुसत ऐसा वृत्तांत सांग हा शृंगर सदना विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकूनी मुळी हुनी गोष्टी सांग म्हणे हे राजचक्र मुकुटावंतस क्रोधे भरो नेंदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मद दिदला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचाररहित अभक्ष तितुके भक्षिले मज श्री गुरु दये करून राजेंद्रा हाये त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता रावनुतापे करून सद्गदित जाहला म्हणे कलावती गुणगंभीरे ओ शिवमंत्र मज देई आदरे याचे निजपे सर्वत्र महात्पापे भस्म होती ती म्हणे हे भ्रुभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वरिष्ठ मामदेवी ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी यासी नृप श्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेंजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातळा तत्काळ साष्टांगनमुनी करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटूनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणूनी पुढती लागे पायी मिती नाही भावार्था ह्यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी पुण्यवक्षा तळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयतानी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्यवस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणेशी भांडारे दासार्ह राये समर्पिली तनुमन धनेसी उदार गर्गचरणी लागे नृपवर आसोनी गुरुसी वंचिती ते पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जो एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुशी काय अर्पून परमचांडाळ त्याचे शट ज्ञान
पदावदन न पाहावे. धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक पठन तयाचे. जैसा खर पृष्ठईवरी चंदन षड्रशी द्रव्यी व्यर्थ फिरून देवी मापे तांदूळ मोजून इकडून तिकडे तिकडे ताठिती. घाणा इक्षू रस गाळी इतर सेविती रसन्व्हाळी किं पात्रता शर्करा साठविली परी गोडी न कळे तया. असो ते अभाविक खळ कैसा नवे तो दाशार्ह नृपाळ. षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे. उभा ठाकला करजोडून मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिव षडक्षर मंत्र सांगे. हृदयाकाश भुवनी उगवला निजबोध तरणी अज्ञानतम तेच क्षणी निरसूनी नवल जाहले. अद्भुत मंत्राचे महिमान रायाच्या शरीरामधून पोट्यावधी काक निघोन पळते झाले ते धवाम. किती एकांचे पक्ष जळाले तरफडी तची बाहेर आले. अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयांते. जैसा किंचित प्रताकुशान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळून देखो निराव नवल करी. गुरुशीन मुनी पुसे नृप काक कैचे निघाले अमूप. घाले माझे दिव्य रूप निर्जराहुनी आगळम. गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे. बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून. चारी देह निरसून केले पावन गुरुराया. 25 तत्वाचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध मैसासूर सबळ काम वेताळ दुसदुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना. या जखीण यक्षिणी नाना विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ वा निरसला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू. सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यात काक रूपे देखिली म्या. सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरुतल्पक. परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महात्पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक. स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक. परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक. अगम्य स्त्रीगमन. मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही. प्रासाद भेद लिंग भेद पाही पंक्तिभेद हरिहर भेद. ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षीघातक. पाखांडमती मिथ्यावादक. भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक. स्त्रीलंपट दुराचारी. तग्न परद्रव्यापहारक. कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक. बक ध्याने गुरु छळक. मातृहतक पितृहत्या. दुर्बल घातुक कर्ममार्गग्न. दीनहत्यारी पाहती पैशून्य. ऋणदाहक पीडिती सज्जन. गोत्रवध भगिनीवध. कन्या विक्रय गोविक्रय. हयविक्रय रसविक्रय. ग्रामदाहक आत्महत्या पाहे. भ्रूणहत्या महापापे. हिं महापापे सांगितली. क्षुद्रपापे नाही गणिली. इतुके काकरूपे निघाली. भस्म झाली प्रत्यक्ष. काहीं गाठी पुण्य होते परम. म्हणून नरदेह पावलो उत्तम. गुरुप्रतापे तरलो निस्सिम. काय महिमा बोलू आता.
गुरुस्तवन करुणी अपार ग्रामाशियाला दाशार्ह नृपवर सवे कलावती परमचतुर एला उद्धार रायाचा जपताम शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातूनी पळाले वैधव्य आणि रोगमृत्यू नाहीच कोटे देशांत अलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐशी शीतल वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार्ह रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठण प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांची निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरससार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेणे श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद भंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड प्रथमोध्याय गोडः इति श्री प्रथमोध्याय समाप्त। श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। शुभम भवतु। आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।